बाकीचं बी तिथं काय बघलं एकदा तर असं झालं. एकदा चोर आले. चोर आल्यानंतर चोर मागणं रेल्वेच्या फटकातून ती तार ओपन करून आत शिरली. मग आमचे वडील तशी ती आल्यानंतर त्यांना आमच्या वडिलांनी आत येऊ दिलं. लगेच हटकलं नाही त्याला, कोण आलाय कशाला आत येतो म्हणून. आत येऊन धरून बडवलं. त्यावेळेला चोर आला होता. मग आमच्या वडिलाकडे त्यावेळेला फरशी कुऱ्हाड होती. तुम्ही सांगताय का चित्रपट जर पाहिला असेल त्यात फरशी कुऱ्हाड आहे बघा, ती आमच्या वडिलाकडली जायची. त्या चित्रपटात काम केलेली ती. ती आता कुऱ्हाड माझ्याकडे घरी यायची. इथं नाही आणली, मी घरी ठेवलेली. त्यावेळेला ते आमच्या वडिलांनी त्याला म्हटलं तुला ते वरांनी त्याला सांगितलं साम मारू नको म्हटले. मग त्याला बोललेलं बाबा का कशाला. चोर आला. गदी माडगुळकरांनी घरात आलेल्या चोराला बोलवून घेतलं, समोर आणलं, त्याला बसवलं. बाबा कशासाठी म्हटली तू असं काय करतोय, अरे कशासाठी म्हटली तू नेऊन काय नेणार म्हणले. तू समोर न आला असतास किंवा 7 दिवसा आला असतास तरी मला मागितलं असतं बाबा आम्हाला अशी माझी अडचण आहे म्हणजे तुला दिलं असतं म्हणले. त्यावेळेला सुद्धा मग माडगुळकरांनी त्याला 100 रुपये काढून दिले त्या काळातले. असं काय परत करू नकोस म्हटले. आणि किती त्या काळातले 100 म्हणजे आताचे किती असतील? आताची लाखभर रुपये असतील आताच्या. अच्छा बर. आणि मग ते गेला चोर तिथून सांगितलं. म्हणजे असे आमच्या गदिमांनी त्याच्यावर पोलीस केस केली नाही, काय केलं नाही त्याला सांगितलं परत काय असं काय करू नको म्हटले. बरं. आणि ते पुढचा भाग सांगायचा राहिला तुम्हाला. त्यावर व्यंकटेश माडगुळकरांना फोन केला. ते शिकारीच होते, त्यांच्याकडे रायफल होती. रायफलच घेऊन आली. कोण चोर आहे घालतो गोळीच म्हणले त्याला. काय तसं काय करू नको म्हटली, घालू नकोस, आपल्याकडे आलेला आहे पोटासाठी जे करतोय म्हटली. अच्छा ते काय म्हणजे तुम्हाला आठवतंय? आठवतो मला. तुम्ही होता तिथं? हा, मी तिथेच राहिलो होतो ना. तुम्ही म्हणजे ते ज्यावेळी गोंधळ उडाला त्यावेळी तुम्ही बघायला गेलो, आम्ही बघतच होतो ना. हे तुमच्या नजरेत तुम्ही बघितलेलं मला सांगताय? बघितलेलं, ऐकलेलं नाही. हे बघितलेलंच सांगतोय. बरं. ते जिथं बघितलं तेच सांगतोय. नुसतं ऐकून म्हटलं तर ते राहत नाही ना, ते डोक्यात राहत नाही तसं.